उन्हाळा आलं की सगळ्यांच्या घरी कैऱ्या येतातच. तर आज आपण मस्त कैरीपासून चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आणि त्याचबरोबर घरात जर कैऱ्या आलं तर काय काय करू असं सगळ्यांच्या मनात विचार येतो. तुमच्याही मनात येते का? नक्की कमेंट करून सांगा. लोणचं करते वेळेस कोणती काळजी घ्यायची आणि कोणती काळजी घेतल्याने आपलं लोणचं छान असं टिकून राहतो, चवीला छान होतो, ते सगळे टिप्स यामध्ये सांगितलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. लोणच्यासाठी जेव्हा आपण कैरी निवडतो त्यावेळेस छान असे कच्च असलेली कैरी असायला पाहिजे आणि आंबट असलेली कैरी असायला पाहिजे. तर या ठिकाणी मी थोड्याच प्रमाणात लोणचं करत आहे, साधारण अर्ध्या किलोच्या प्रमाणात. तर इथे मी कैरी जी आहे कट करून घेतलेली आहे. तर कैरीमधलं कोय जर गच्च नसेल तर सहजपणे तुम्ही कट करू शकता. जर गच्च असेल तर त्या कैरी जे फोडणारे असतात त्यांच्याकडून तुम्ही फोडून आणू शकता. तर या ठिकाणी कैरीच्या जेव्हा फोडी आपण तयार करून घेतो त्यावेळेस फॅनला थोडंसं पैस करून वाळू घालायचं, किंवा त्यामधलं जे ओलावा असतो ते निघून जाईपर्यंत थोडंसं पैस करून ठेवायचं, किंवा तुम्ही प्रत्येक फोड पुसून घेऊ शकता, काही हरकत नाही. तर थोडंसं पैस करून ठेवलेले ह्या कैरीच्या फोडी मोजून घ्यायच्या, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. या कैरीच्या फोडी मोजून 3 कप झालेल्या आहे. आता त्या कपमधला जो पाव कप असतो त्या पाव कपने अर्धा इतकं इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे. तर मिरची पावडर हे तिखट आहे त्यामुळे इतकं टाकलेलं आहे. जर तुमचं मिरची पावडर तिखट कमी असेल तर 1 चमचा वाढवू शकता. तर या ठिकाणी मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर याच ठिकाणी आता हळद टाकून घ्यायचं आहे. तर 1 चमचाभर इतकं हळद टाकून घेतलेलं आहे. आणि ज्या पाव कपने आपण मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मीठ नंतर सुद्धा मिक्स केल्यानंतर टाकू शकता, पहिल्यांदाच टाकायचं नाही. तर या ठिकाणी आता मिरची पावडर, हळद, मीठ सगळं या फोडीला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि झाकून 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे या फोडी यामध्ये छान असं मुरतील. तर आता झाकून ठेवूया. यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये जेवढं मिरची पावडर मीठ घेतलेलं होतं तेवढंच मी इथे राई घेतलेली आहे, आणि चमचाभर जिरे, आणि अर्धा चमचा इतकं मेथीदाणा, 2 ते 3 लवंगा, 5 ते 6 काळे मिरे, आणि 2 चमचे तीळ घेतलेला आहे. म्हणजे आपली लोणच्याची खार जी आहे छान असं मिळून येतो. पूर्णपणे ऑप्शनल आहे, घ्या, चव छान येते. नसेल आवडत तर नाही घेतलं तरी काही हरकत नाही. सगळं कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं. आता हलकंसं याचं सुगंध येऊ लागलं की आता गॅस बंद करायचं, ताटामध्ये काढून घेऊया. मिक्सरला छान असं पावडर तयार करून घेऊया. पाव कपने मी इथे 2दा तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. तर म्हणजे अर्धा कप इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. चमचाभर जिरे, चमचाभर मोहरी, आणि अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, थंड करायला ठेवायचं आहे. तर इथे मी तयार करून घेतलेला मसाला मिक्सरला फिरून घेतलेला आहे. छान असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर साधारण 10 मिनिटं हे फोडी मुरवायला ठेवलं की छान असं ओलसरपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि चमचाभर इथे मी ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे. तयार केलेला मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण लोणच्यामध्ये तेल टाकतो, गरम गरम तेल टाकायचं नाही, केव्हाही वर्षभर ते लोणचं टिकत नाही. गरमपणामुळे एकतर लोणच्याला रंग काळपटपणा येतो, कारण गरम तेलामध्ये आपलं लाल मिरची पावडर जाते, त्यामुळे लोणच्याचा रंग बिघडू शकतो, आणि गरममुळे आपलं लोणचं जे आहे खराब होण्याची शक्यता असते. तेल जे आहे थंड व्हायला पाहिजे, कमीत कमी आपण हाताने टच करू शकतो इतपत थंड व्हायला पाहिजे. त्यावेळेस तेल यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं. आता या फोडींचा आंबटपणा असतो, म्हणजेच कैरी थोडीशी आंबट असते, त्यासाठी बॅलन्स होण्यासाठी चमचाभर इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तासभरासाठी याला ठेवून दिलेलं आहे. तासभरानंतर यामधलं तेल साईडला होतं, तुम्ही बघू शकता. तर मिक्स केल्या केल्या केव्हा असं वाटतं की यामध्ये तेल कमी झालं असं वाटते. 1 तासभरानंतर लोणचं जे आहे थोडंसं तेल सुटल्यासारखं वाटतं, पण जसजसं हे लोणचं मुरतं, म्हणजे 4 ते 5 तासानंतर यामधलं तेल जे आहे पूर्ण वरच्या साईडला तरंगतो. म्हणजेच आपलं तेल टाकलेलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे असं समजायचं. लोणच्याला मीठ आणि तेल जर व्यवस्थित असेल तर लोणचं छान असं टिकून राहतो. प्रिझर्वेटिव्हचं काम मीठ आणि तेल करतो. तेल एखाद्या वेळेस थोडंसं कमी असेल तरी चालेल, पण मीठ मात्र अगदी व्यवस्थित असायला पाहिजे. या ठिकाणी मी इथे
रात्रभर झाकून ठेवलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता यामधलं जे तेल आहे सगळं वरी तरंगत आहे, म्हणजेच आपलं लोणच्यातलं तेल अगदी व्यवस्थित आहे आणि यामध्ये फोडी सुद्धा मुरल्या गेलेला आहे. तयार झालेलं लोणचं कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवलं की वर्षभर टिकून राहतो. ओला हात लावायचा नाही, हवेशीर ठिकाणी ठेवायचं. तर या ठिकाणी लोणचं मध्ये जर मीठ बरोबर असेल तर लोणचं कधीच खराब होत नाही. आणखीन एक गोष्ट, तर लोणच्यामधलं मीठ कसं ओळखायचं, तर सुरुवातीला जेव्हा आपण लोणच्यामध्ये मीठ मिक्स करतो पहिल्या दिवशी तर बरोबर असं वाटतं, पण 2 दिवसानंतर त्याची खरी ओळख होते. 2 दिवसानंतर आपण जेवढं मीठ टाकलेलं आहे ते फोडीला छान मुरल्या जाते. कमी असेल तर लगेचच समजते की ते कमी आहे. थोडंसं मीठ त्यावेळेस टाकायचं, मिक्स करायचं, मगच भरणीमध्ये भरायचं. बऱ्याच जणांचं लोणचं जे आहे काळं पडतं, तर कारण लोणच्यामध्ये जे मिरची पावडर वापरलेली आहे ते घरगुती नसेल किंवा केमिकलयुक्त असेल तरी सुद्धा काळं पडतो. आणि त्याचबरोबर गरम गरम तेल जर लोणच्यावर ओतलं तरी सुद्धा काळं पडतो. सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.